दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 8 मार्च 2024 रोजी महिला दिन जगभरात साजरा केला जाणार आहे. आजच्या महिलांची जीवनशैली खूपच बदलली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन जवळ आला असताना महिलांनी योग्य पोषणासह त्यांच्या आरोग्याची काळजी का घेतली पाहिजे आणि सक्रिय जीवनशैली का राखली पाहिजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. स्त्री गृहिणी असो किंवा नोकरी करणारी, तिचे संपूर्ण आयुष्य ऑफिस, घर आणि मुले सांभाळण्यात अडकलेले असते. पण या सर्वांमध्ये ती स्वतःला इतकी गुरफटून घेते की तिच्या तब्येतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. त्यामुळेच वाढत्या वयाबरोबर तिला आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चला तर मग आज जाणून घेऊयात स्त्रियांनी त्यांच्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी. वाढत्या वयामध्ये आणि वाईट जीवनशैलीमध्ये महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर, गर्भाशयाचा कर्करोग, ट्यूमर, हाय BP, थायरॉईडची प्रकरणे दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. हे लक्षात घेऊन या खास दिवशी आपण मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल बोलणार आहोत. मासिक पाळी दरम्यान महिलांना स्वच्छतेबाबत जागरूक करणे तसेच या दिशेने महिलांचे सक्षमीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आजही भारतात अनेक अशी गावे आहेत जिथे महिलांना साधं सॅनिटरी पॅड काय असतं हे देखील माहीत नाही. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तरीही भारतातील अनेक भागांमध्ये ती निषिद्ध मानली जाते. जागरूकतेचा अभाव आणि पिरियड्सच्या काळातील स्वच्छतेशी संबंधित प्रोडक्ट्स उपलब्ध नसल्यामुळे असंख्य महिलांना संसर्ग आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका निर्माण झाला आहे. महिला सक्षमीकरण आणि जागरूकता करण्यासाठी विशेषतः ग्रामीण भागात मासिक पाळी संबंधित शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे महिलांचे आरोग्य राखलं जाऊ शकतं. मासिक पाळीच्या दरम्यान सॅनिटरी पॅड किंवा टॅम्पॉन्स नियमितपणे बदलले पाहिजेत. पॅड किंवा टॅम्पॉन्स दर 4 ते 6 तासांनी बदलले पाहिजेत. याउलट जर तुम्ही तेच पॅड तासनतास बदलले नाही तर त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात. संसर्गाचा धोका वाढतो. जेव्हाही तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुमच्या हँडबॅगमध्ये एक्स्ट्रा सॅनिटरी पॅड नक्की ठेवा. सॅनिटरी पॅड फेकून देताना ते टॉयलेट पेपर किंवा रॅपरमध्ये गुंडाळा आणि वेगळ्या डस्टबिनमध्ये ठेवा. बाथरूममध्ये सॅनिटरी पॅड कधीही फ्लश करू नये, कारण ते पाईपमध्ये अडकू शकते. त्यामुळे पर्यावरणात प्रदूषण वाढू शकते. मासिक पाळी दरम्यान स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या टॉयलेटची जागा कोमट पाणी आणि साबणाने नियमित कमीत कमी 2दा स्वच्छ करा. दररोज आंघोळीनंतर आतील कपडे बदला. त्यामुळे बॅक्टेरिया टाळले जाऊ शकतात. महिलांनी नेहमी बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये यासाठी आतील कपडे सुतीच वापरावे. मासिक पाळी दरम्यान भरपूर पाणी प्यावे. हे तुम्हाला दिवसभर हायड्रेटेड ठेवेल. या सर्व व्यतिरिक्त भरपूर फळे आणि भाज्या खा. मासिक पाळी दरम्यान योग्य आहाराचे पालन केले पाहिजे. कॅफेन आणि खारट पदार्थ खाणे टाळा, कारण मासिक पाळीत असे खाल्ल्याने सूज आणि अस्वस्थता वाढू शकते. चला तर मग मासिक पाळी दरम्यान या सोप्या नियमांचे पालन करूया आणि आपले आरोग्य चांगले ठेवूया. आपल्यासोबतच आपल्या जवळच्या महिलांचे आणि मुलींचेही आरोग्य राखण्यास मदत करू शकतो. आपण हा व्हिडिओ शेअर करू शकतो. चला तर मग जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नेहमी हसत राहा, आनंदी राहा आणि आरोग्यदायी राहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.